नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक. आजपासून परत एक शेतकऱ्यांसाठी अंदाज देतोय. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे 12, 13, 14 आणखीन 4 दिवस फक्त काही भागातच पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या, कारण की उर्वरित राज्यामधला आता पाऊस ब्याच म्हणजे राज्यातला ब्याच ठिकाणच्या जिल्ह्यातला पाऊस कमी होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या आता सोयाबीनचं पीक काढणीस आलेलं आहे, लातूरकडला आलेलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. लातूरमध्ये तिकडल्या भागामध्ये जवळपास 13 तारखेपासून तिकडला पाऊस उघडणार आहे. म्हणून ही आनंदाची बातमी. पश्चिम महाराष्ट्र झालं, त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात देखील पाऊस उघड देणार आहे. म्हणून हा आनंदाची बातमी. पण 10, 11, 12 दरम्यान राज्यामध्ये आजच बघा, आज रात्रीच्याला म्हणजे नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगरचा पलीकडचा भाग, गंगापूरचा भाग, त्याच्यानंतर जळगाव, मालेगाव, मनमाड आणि त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती ह्या पट्ट्यातच पाऊस आहे आता. म्हणजे 4 दिवस, म्हणजे या 4 दिवस तिकडल्या पट्ट्यात पावसाने उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारपर्यंत कडक ऊन पडून एखादा पावसाचाही अर्ध्या तासाचा पाऊस पडू शकतो. म्हणून हे अंदाज